मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति शांति शांति. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवर. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत मानेला सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागं जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3
4 5 अंगठे आत घ्या, मूठ बंद करा, मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ 1 2 3 4 5 आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता डाव्या हाताचं कोपर खाली घ्या, उजव्या हाताचं कोपर वर, पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर, उजव्या हाताचं खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हात खाली घ्या. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवर, श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमाग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आता कमरेला गोल फिरवून घ्यायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल, श्वास सोडत समोर 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, गुडघ्यांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 दोन्ही हात कमरेवर, उजवा पाय समोर घ्या, पायाचं पाऊल गोल फिरवायचं आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 आता डावा पाय समोर घ्या. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 यानंतर श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या. 1
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सुरुवातीला आपल्याला प्रसारित पादोत्तानासन करायचं आहे. सर्वांसाठी सूचना आहे, सर्वांनी आता जे आपण आसन करणार आहोत ते आपापल्या क्षमतेनुसार करायचं आहे. एखादं आसन करत असताना जर तुम्हाला कुठला त्रास होत असेल तर ते आसन करू नका. तुम्हाला जेवढे आसन जमतील, जेवढे रिपिटेशन शक्य आहेत तेवढेच स्वतःच्या क्षमतेनुसार करायचे आहेत. पायामध्ये अंतर घ्या, सावकाशपणे समोर वाकायचं आहे. दोन्ही हातांनी पायांच्या घोट्यांना पकडायचं आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास आत घेत वर या. यानंतर आता या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत श्वासासोबत. श्वास सोडत समोर वाकायचं आहे, पायांचे घोटे पकडायचे आहेत. श्वास आत घेत वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उत्थित हस्त पादांगुष्ठासन करायचं आहे. उजवा हात कमरेवर ठेवायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकून डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली घ्या. आता डावा हात डाव्या कमरेवरती, उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर अष्टचंद्रासनाचा प्रकार करायचा आहे. डावा पाय पाठीमागे घ्या, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही हात कानाला चिटकून सावकाशपणे समोर वाकायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वासात घेत सरळ. डावा पाय समोर घ्या. आता उजवा पाय पाठीमाग, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही हात कानाला चिटकून सावकाशपणे श्वास सोडत समोर वाकायचा आहे. 1, 2, 3, 4,
5, 6, 7, 8, 9, 10. हात खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे मांड्या पाय मजबूत बनतात, एकाग्रता सुधारते, रक्ताभिसरण सुधारते, पोटावरील मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन, श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. दोन्ही हात पायांच्या बाजूला, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत उजवा पाय पाठीमाग, पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे, नजर आकाशाकडं, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत उजवा पाय समोर, पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः. ओम ह्रैम भानवे नमः. ओम ह्रौम खगाय नमः. ओम रहा पोषणे नमः. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीम मरीचय नमः. ओम ह्रूम आदित्याय नमः. ओम ह्रैम सवित्रे नमः. ओम ह्रौम अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा.
सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जे आपण आसने केलेली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण निर्माण झालेला आहे, जो थकवा निर्माण झालेला आहे, तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटावरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन यायचं आहे. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे.
यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर जठर परिवर्तनासन करायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत वर. आता सावकाशपणे दोन्ही पाय उजव्या साईडला घेऊन जायचं आहे. नजर डाव्या हाताकडे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाशपणे दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. श्वास सोडत डाव्या साईडला जमिनीवरती टेकवायचे आहेत. नजर उजव्या हाताकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाशपणे दोन्ही पाय सरळ वर उचलायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. पाय जमिनीवरती टेकवायचे आहेत. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर पाद संचालन आसन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. हातांचे तळवे जमिनीवरती टेकवा. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाय सरळ करायचा आहे. पुन्हा श्वास सोडत पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाय जमिनीवरती ठेवायचा आहे. आता श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास आत घेत डावा पाय सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंतून तळवे डोक्याच्या खाली ठेवायचे आहेत. श्वास सोडत दोन्ही गुडघे उजव्या साईडला वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही गुडघे डाव्या साईडला वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पाय सरळ करा, विश्राम करा, मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. या सर्व आसनांमुळं पचन सुधारते, मासिक पाळी संबंधित विकार दूर होतात, मांड्या पाठीचा कणा लवचिक बनतो, कंबरदुखी कमी होते. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर परिवृत्त भुज मकरासन करायचं आहे. उजवा हात डाव्या साईडला घ्यायचा आहे, डावा हात उजव्या साईडला, दोन्ही हात क्रॉस करायचे. 10 सेकंद. हात काढून घ्या, पूर्व स्थितीमध्ये या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे वाकतील. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर पाय सरळ करा. आता श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पायांना गुडघ्यातून गोल फिरून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या,
मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर तिर्यक भुजंगासन करायचं आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला, दोन्ही पायांमध्ये अंतर. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. उजवीकडून डाव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर येऊन डावीकडून उजव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर येऊन उजवीकडून डाव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर येऊन डावीकडून उजव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. या आसनांमुळे गुडघेदुखी कमी होते, पोटावरील मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते, खांदे मोकळे होतात, खांद्यांमधील जडपणा कमी होतो, ऍसिडिटी बद्धकोष्ठता दूर होते. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर स्कंदासन करायचं आहे. दोन्ही पायांवरती या. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवरती ठेवायचे आहेत. आता उजवा पाय सरळ करा. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पाय सरळ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजवा पाय सरळ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. डावा पाय सरळ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर दोन्ही पायांवरती या. मलासनामध्ये बसायचं आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर अर्ध मंडलासन करायचं आहे. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे. डावा पाय सरळ करा. उजव्या पायाच्या गुडघ्यावरती या. आता डावा हात कानाला चिटकून उजवा हात जमिनीवरती टेकवायचा आहे. सुरुवातीला गुडघा सरळ करा. 1 2. काही जण असं बसलेले आहेत. गुडघा अगोदर सरळ करा. वर या. 4 5 6 7 8 9 10. हात खाली घ्या.
आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, उजवा पाय सरळ करा, गुडघ्यावरती सरळ व्हायचा आहे अगोदर. आता डावा हात जमिनीवरती, उजवा हात कानाला चिटकून 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली घ्या. आता दोन्ही गुडघ्यांवरती या. सत्संगासन करायचं आहे. सावकाशपणे दोन्ही हात जमिनीवरती टेकवा. डोकं जमिनीवरती टेकवायचं आहे. दोन्ही हात पायांच्या बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे रक्ताभिसरण सुधारते, थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथींना चालना मिळते, पचन क्रिया सुधारते. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्या, 5 सेकंदात श्वास बाहेर. श्वास आत घ्या, 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 श्वास बाहेर. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचा आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढा श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर.
श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये एक बोटाचे अंतर आहे एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.